नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालयाचे फॉर्म सुटलेले आहे. 31 जुलै फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. एक्झामची डेट पण आलेली आहे 28 नोव्हेंबर 2026 ला. आता या एक्झामला कोण पात्र आहे तर 5वीचा विद्यार्थी पात्र आहे. याबद्दल डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी घेतला आहे. तुम्ही जर बघितला नसेल तर बघून घ्या. आणि विशेष असे अजून व्हिडिओ मी घेणार आहे ते बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन आवर्जून क्लिक करा, कारण जेव्हा नवीन अपडेट मी घेतो त्याचा मेसेज तुम्हाला जातो. योग्य वाटला तर व्हिडिओ तुम्ही बघू शकता. सो त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. जर ह्या विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयात एक्झामद्वारे निवड जर झाली तर यांना महत्वाचे 10 कोणकोणते फायदे मिळतात ते थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. बघा, आता जवाहर नवोदय मला म्हणायचं ते 27 ची ऍड आलेली आहे, 24 नाही 27 आहे, हे पण लक्षात घ्या. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की याची तयारी जर तुम्हाला करायची असेल तर तुमच्यासाठी मार्गदर्शनच्या बॅचेस चालू झालेल्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला 4थी आणि 7वी स्कॉलरशिपची बॅच अवेलेबल आहे, नवोदयची बॅच अवेलेबल आहे आणि NMMS ची बॅच सुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे 4थी 5वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इथे ऑलिम्पिडची बॅच अवेलेबल आहे, 6वीच्या विद्यार्थ्यांना होमी बाबा अवेलेबल आहे, 7वीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आहे, 8वीच्या विद्यार्थ्यांना NMMS ची बॅच पण अवेलेबल आहे. 4थी पासून ते 8वी पर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना एक एक बॅच इथे अवेलेबल आहे. तुमचा विद्यार्थी पाल्य रिलेटिव्ह जवळचं कोणी असेल 4थी पासून 8वीच्या वर्गात शिकत तर त्यांच्यासाठी खूप चांगली संधी असणार आहे. सो ह्या बॅचेस मध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर असणार आहे. लेक्चरचा वेळ तुमच्या वेळेनुसार आहे, संध्याकाळचा वेळ असेल. जर नाही जमलं बघायला तर रेकॉर्ड होऊन जातं. रेकॉर्ड झालं लेक्चर तुम्ही कितीही वेळेस पाहू शकता. स्पीड करून पहा, स्लो करून बघा, स्टॉप करून बघा. दर दिवशी तुमचा टेस्ट आहे, 10 प्रश्न तुम्हाला आम्ही देतोय. प्रत्येक आठवड्यातनं टेस्ट आहे. विद्यार्थी स्टुडंट आणि टीचर, पॅरेंट आणि टीचर यांचं काउन्सिलिंग पण आहे, मीटिंग पण असणार आहे आणि तुमचा रिपोर्ट पण जनरेट होतो. तुम्ही कुठे वीक आहात, कुठे स्ट्रॉंग आहात हे पण आम्ही पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगतो आणि त्या विषयात तुम्हाला काय करायची गरज आहे ते पण आम्ही तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये सांगत असतो. सो हे 1 to 1 काउन्सिलिंग प्लस 1 to 1 तुमचं लक्ष पण आमचं असतं. सो नक्कीच याचा फायदा तुम्ही घेऊ शकता ह्या बॅच जॉईन करून. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा, जर तुमची निवड नवोदय मधून झाली तर 6वी ते 12वीचं पूर्ण शिक्षण मोफत आहे तुम्हाला, CBSE पॅटर्न नुसार. 1 by 1 आपण बघूया. 0% खर्च आहे, 100% सुविधा तुम्हाला इथे मिळणार. त्यातली नंबर 1 आहे की मोफत शिक्षण आहे तुम्हाला. 6वी ते 12वी पर्यंत शिक्षण पूर्णपणे मोफत आहे. कोणतेही ट्युशन फी किंवा शिक्षण शुल्क लागत नाही. निवासाची व्यवस्था असते, खाण्याची पण व्यवस्था असते, तुमचे कपडे असेल, तुमचे शूज असेल, सॉक्स असेल, ड्रेस असेल, बॅग असेल, बुक असेल, नोटबुक असेल, सर्व मोफत आहे. बघा, इथे तेच आहे. दुसरा मुद्दा तोच आहे की निवास व भोजनाची मोफत सुविधा आहे. मुलींकरता स्वतंत्र सुरक्षित वसतिगृह आहे, नित्याचा आहार आहे, शाळेतील जेवण हे सगळं विनामूल्य आहे. नाश्ता पण मिळतो आणि जेवण पण मिळतं, हे सुद्धा तुम्हाला मोफत आहे. तिसरा मुद्दा यामध्ये आहे शालेय साहित्य आणि गणवेश आणि पुस्तके सुद्धा तुम्हाला मोफत आहे, बाहेरून घ्यायची गरजच नाहीये. दरवर्षी मोफत पाठ्यपुस्तके, नोटबुक असेल, पालकांवर कोणतेही आर्थिक ओझे लादले जात नाही. तिथे सगळं मिळतं, पालकांना काहीच घ्यायची गरज नाहीये. चौथं म्हणजे बऱ्याचदा म्हणजे प्रवास भत्ता सुद्धा तुम्हाला मोफत आहे. शाळेत दाखल होताना आणि सुट्टीला घरी जाताना रेल्वे बस प्रवास भत्ता सुद्धा तुम्हाला दिला जातो, घरापर्यंत टोटली फ्री असणार आहे. 5वी सुविधा बघा, उच्च दर्जाचे आणि आधुनिक शिक्षण. 5वं म्हणजे CBSE अभ्यासक्रम, तुम्हाला योग्य प्रशिक्षित शिक्षक आणि इंग्रजी हिंदी माध्यमात अभ्यासाची सोय इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 6वी आधुनिक सुविधा, अद्ययावत प्रयोगशाळा आणि संगणक कक्ष या ठिकाणी अवेलेबल असतात. म्हणजे विद्यार्थ्यांना आपल्या गाव लेवलच्या शाळेमध्ये काही गोष्टी अद्ययावत नसतात, पण इथे मात्र सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना असल्यामुळे सगळ्या गोष्टी मोफत आणि अद्ययावत अवेलेबल आहे. 7वं म्हणजे कोडिंग आणि डिजिटल लर्निंग असणार तुम्हाला. तंत्रज्ञानाच्या वापरावर भर, स्मार्ट क्लासेस आणि ICT लॅब सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. CCTVची सुरक्षा आहे. तुम्हाला जर आपल्या मुलाबद्दल मुलीवर वाटत असेल की सुरक्षा काय सर, तर इथे CCTV पूर्ण शाळेमध्ये वसतिगृहामध्ये अवेलेबल आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा परिसरात उत्तम सुरक्षा व्यवस्था CCTV द्वारे दिलेली आहे. केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर सर्वांगीण विकास सुद्धा तुमचा इथे केला जातो. म्हणजे हा 9वा पॉइंट यामध्ये आहे. योग्य स्पर्धा, देशभरातून हुशार विद्यार्थी एकत्र असल्यामुळे स्पर्धात्मक व प्रेरणादायी वातावरण, विद्यार्थ्यांचा बौद्धिक, सामाजिक आणि नैतिक विकास. बघा, ह्या नवोदय प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये आहे. सो या ठिकाणी तुम्हाला कॉम्पिटिशन होत असताना भारतामधून जेवढे विद्यार्थी नवोदयमध्ये ऍडमिशन घेतात त्या सगळ्यांची कॉम्पिटिशन सुद्धा तुम्हाला कळते. आणि नवोदयचे विद्यार्थी तुम्ही एकदा हिस्ट्री चेक करा, खूप मोठ्या लेवलला गेलेले आहेत, खूप चांगल्या पदावरती गेलेले आहेत.
शारीरिक शिक्षण, मोफत क्रीडांगण, प्रशिक्षक आणि साहित्य, राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची उत्तम संधी सुद्धा इथे आहे. बघा, तुमचा विद्यार्थी जर स्पोर्टमध्ये एक्सपर्ट असेल, स्पोर्ट त्याला आवडत असेल, तर त्याला सुद्धा इथे स्पोर्टमध्ये राष्ट्रीय नॅशनल लेवलला जाण्याची संधी नवोदयच्या माध्यमातून दिली जाते. सांस्कृतिक सहभाग, राष्ट्रीय स्तरावर विज्ञान मेळावे, कला स्पर्धा, एक्सचेंज प्रोग्राम अंतर्गत इत्यादी राज्यांमध्ये जाण्याची सुद्धा त्या विद्यार्थ्यांना संधी आहे आणि त्याच्या गुणांना भरपूर सारा वाव या ठिकाणी दिला जातो. 10वा आणि महत्वाचा मुद्दा आहे भविष्यातील यशाचा राजमार्ग. स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी, जसं की युपीएससी असेल, युपीएससी, जेईई, नीट असेल, एनडीए असेल किंवा एमपीएससी असेल, तत्सम क्लास 2च्या एक्झाम असेल, त्या सगळ्यांची तयारी नवोदयाच्या या अभ्यासक्रमामध्ये कव्हर केली जाते. बघा, इथे युपीएससी, जेईई, नीट आणि एनडीए सारख्या कठीण परीक्षा आहे यशस्वीपणे पास करतात. याचे मुख्य कारण म्हणजे शाळेतील शिस्तबद्ध आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण. असे 10 महत्वाचे फायदे तुम्हाला इथे नवोदय मधून सिलेक्ट झाल्यानंतर मिळणार आहे. सो मला सांगा, मग कुणाला आवडणार नाही? पालकांना आवडेल, विद्यार्थ्याला आवडेल, आपल्या नातेवाईकांना आवडेल की ह्या मुलाने नक्कीच नवोदयला जायला पाहिजे. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की या ठिकाणी मला जायचं, त्यांनी तयारीला मात्र लागा. यामध्ये थोडक्यात सांगायचं म्हटलं तर नवोदयमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण, त्यानंतर निवास, त्यानंतर आहार आणि त्या संबंधात सगळं साहित्य पूर्णपणे मोफत दिलं जातं. पूर्णपणे मोफत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण व सर्वांगीण विकासाची संधी, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे. ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम सुवर्ण संधी आहे. ग्रामीण भागातले असे हुशार, होतकरू विद्यार्थी, गरजू विद्यार्थी आहे ज्यांना पुढे शिक्षणासाठी याची नक्कीच गरज असू शकते, अशा विद्यार्थ्यांना खूप चांगली संधी आहे. तुम्हाला पण वाटत असेल की माझ्या मुलाने याद्वारे नक्कीच या संधीचा फायदा करून घ्यावा, त्यासाठी कामाला लागा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आम्ही देणार आहोत. महत्वाचे व्हिडिओ असतील, शालेय जीवनातले महत्वाचे व्हिडिओ असतील, ते सगळे तुम्हाला आवडले तर लाईक करत चला, कमेंट करत चला. अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर शेअर नक्की करा. तुमच्या ग्रुपमध्ये, तुमचा नातेवाईकांचा ग्रुप, फ्रेंड सर्कलचा ग्रुप असेल त्यांनाही शेअर करा. आवडला चॅनल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण पुढची अपडेट बघण्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचेल आणि नवीन अपडेट तुम्हाला बघायला मिळेल. हाईप पण करा, कमेंटच्या शेजारी हाईप नावाचा ऑप्शन आहे, करता आलं तर हाईप पण नक्की करा. आणि हा चॅनल सबस्क्राईब केला तर तुम्हाला सगळ्याच गोष्टी अपडेट मिळत जातील. आणि परत एकदा सांगतो की तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज हे 4थी स्कॉलरशिपची बॅच, 7वी स्कॉलरशिपची बॅच, नवोदयची बॅच 5वीला, 8वीला NMMS, 5वीला ऑलिम्पियाड पण आहे, 6वीला होमी बाबा पण आहे. ह्या बॅचेस तुम्हाला हव्या असेल तर आत्ता लगेच खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली ऍपची, ऍप डाउनलोड करा, हवी ती बॅच लगेच जॉईन करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सगळ्या मित्रांना नक्की शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.